शनाया बघ आता दोन्ही बाजूने दरवाजे पण नाही उघडता येत, तरी मी तुला म्हणत होतो यार की असं नको इथे आपण ऍडजस्ट करायला, आणि तू उगीच घाई केलीस. हे बरं तू मलाच ब्लेम कर. शी बाबा, काय करायला तू उशीर का केला? तरी मी म्हणत होते तुला पण लवकर निघूया पण नाही. आता माझा शो गेला यार. हो आता काय करायचं मग? आता गाडी काढ, निघूया इथून. अगं शनाया कसं शक्य, सगळीकडून गाड्या नाही काढता येणार बाहेर. अरे असेल ना काहीतरी वे, बघ ना या दोघांच्या मधून काहीतरी काढ ना. असं नाही पॉसिबल नाही, ती घासली जाईल का कुठेतरी. मग ठीक आहे घासू दे ना, पण माझा शो जातो यार. चल ना. ठीक आहे ना, म्हणजे शनाया अगं इट्स इम्पॉसिबल, नाही शक्य. हे बरं मग काय शो संपेपर्यंत इथेच बसून राहायचं का आपण? हो मग आता दुसरं काय ऑप्शनच नाही ग आपल्याकडे. अरे यार हे नेहमीच आहे, नेहमी असं होतं. आपल्या सगळ्या प्रोग्रामची नेहमी वाट लागते. अगं पण मी करतो का बच्चा? मग काय मी कल्प्रिट आहे का? तुझ्या बायकोमुळे होतं सगळं. तिचा काय संबंध? ते मला माहित नाही, मला नाही बोलत तुझ्याशी. माझा फुगा पण फुटला आता. समिधा, तुमच्या दोघांचे कपडे धुवून ठेवलेत हा? हे घडी पण झालेत. इस्त्रीला द्यायचेत ना? आत नेऊन ठेवते का? टाक ना देऊन इस्त्रीवाल्याला, मी निघते, मला उशीर होतो. बर. हल्ली इस्त्रीवाला पण खूपच पैसे घेतो, फारच महाग झालाय. आणि इस्त्री पण धड नीट करत नाही, कपडे तसेच असतात. मला तर वाटतं छोट्या छोट्या कपड्यांना तरी आपणच इस्त्री केली पाहिजे. कळतायत हा? टोमणे कळतायत मला तुझे. मला ही असली छोटी छोटी कामं करायला आवडत नाही, आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. अगं नाही समिधा, असं कुठे म्हटलं मी का तू इस्त्री कर म्हणून. नाही. मग काय तू करणार आहेस? हा अच्छा, म्हणजे मग नानाजी पुन्हा मला टोमणे मारायला मोकळे. राधिका बघ कसं सगळं घरचं काम करते, आणि ही समिधा इकडची काडी तिकडे करत नाही. हो ना? अगं तसं नाही म्हणून राहिले मी. नानाजींना ना सगळं सोपं वाटतं, पण मी तुला स्पेसिफिकली सांगते राधिका, जरा घराबाहेर पडून बघ, बाहेरचं जग कसं असतं ना ते बघ जरा. नोकरी करून दगदग करून किती दमायला होतं ना ते कळेल म्हणजे तुला. आणि मला एक सांग, आपण ही नोकरी कोणासाठी करतो? स्वतःसाठीच ना? हो. मग मी कमावलेल्या पैशांमध्ये मला इस्त्रीची चैन परवडते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.